सकाळपासून मी कायच खाल्लंय ना, फक्त म्हणलं फणसाची भाजी खाल्ली. खरंच सांगितलं मी तर म्हणतो पोटा, पण खरोखरच एकादशी आणि असो काय म्हणता, सगळ्या बुवांनी माझ्यावर प्रेम करून करून ही माझी अवस्था झाली. पण बुवा असा म्हणत होता की सगळ्या बुवांवर मी प्रेम करून करून माझी अवस्था झाली. पण खरोखरच अतिशय मुली बुवा मला खूप आवडली. आणि या ठिकाणी आज तुम्ही जोडी पण अशी निवडलात म्हणजे खरोखरच हे पाहिजे. गुलाबजाम आणि गुलाबजाम आणि काय म्हणता, मी सांगितले आज दिवसभर आम्ही सर्व काढून डान्स केला होता. तिला मोठा म्हटलं पण बुवा काय म्हणता, याच्याकडे बघून काय म्हणता वाटत नाही काय केलं असं. पण खरोखरच बुवा आम्ही गेला होता. आज जवळजवळ 2-2.5 सेमी काढला. खोट्या वाटत असतात गेल्यावर पण ह्यो पेटलो तू साक्षी झाला. कारण करत नाही शेती, पण यंदा कधीच केला नाही. डोळे असेच पडले काय कोणची भेटली तर लावून टाकू. तर असो अतिशय बुवाणी सुंदर एक म्हणता, याच्याकडे बघून काय वाटत नाही म्हणता. या दिवसभर उन्हात नाही येईल कारण म्हणता मला माहिती आहे दिवसभर उन्हात गेलं काय म्हणता. मी हिमरात गेलो का वेळा काय होत नाही, फक्त दार तांबटासारखं आणि फक्त दिवसभर उन्हात असून सुद्धा होय म्हणता एवढा टवटवीत असूच शकत नाही. वा अगं ही जागाच कशी आहे नारद मुनी. जरी कोमात गेलंस तरी कुवा उठून बसलेलं अशी पवित्र कुवा नारद मुनींची गाणी. आणि खरोखरच या आमचं पुण्य नाही, आमचं आई वडिलांचं पुण्य, त्यांची पुण्य आहे म्हणून आज आपण या भजन क्षेत्रामध्ये आहोत. खरोखरच त्यांचे आभार मानावे थोडे थोडेच आहे. खरोखरच या ठिकाणी तुम्ही जोडी अतिशय उत्कृष्ट अशी निवडली. तुमच्यासाठी मी एकच म्हणेन, तुमच्यासाठी एकच म्हणेन, साईबाबांचं नाव घेऊन, साईबाबांचं नाव घेऊन आई कात्रा देवीनं वळ दिलं. साईबाबांचं नाव घेऊन आई कात्रा देवीनं वळ दिलं. श्री विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादानं, श्री विठ्ठल रखुमाईच्या आशीर्वादानं हे घोडेमुळी ग्राम
याचप्रमाणे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्वीकारते, धन्यवाद. तर या ठिकाणी रुपाचा धनाचा अभंग सादर करते. खरोखरच आज बुवा आषाढी एकादशी आणि बघा या अभंगाशिवाय कधी भजन पूर्ण झालेलं नाही आणि होतही नाही. कारण आदर्श गाणं दिला तो म्हणजे भक्त पुंडलिक आहे. भक्त पुंडलिक आई बापाच्या काळात दोरी आणि बाहेर बघितला. आई बापाच्या काळात दोरी आणि बायको खांद्यावरी. औशी बापसाच्या गळ्यात दोरी बांधला आणि बायको बघितला. कारण आजकाल सवयचा औशी बापसा कोण विचारत ना बायकोचे ना बायको नवीन नवीन लग्न झाल्यानंतर सोना किती, बाबू किती आणि पिल्लू म्हणजे जसं तुझ्या पिलं जाणून ठेवलं त्यामुळे होता काय वाजवत असा नाही. आता तसं नाही, पण आधी लग्न होता होत ना आणि बुवा सांगितला हे माता बघणी आणि हे आपले बाबा भाव तुम्ही कोण लाडके बहिणी कापतो इलो तुमची या महिन्यात बुवा गाडी घालतो जाता पैशाच नाही तुझ्या इथे आणि तुझ्या भाव आहे प्रसन्न माझे नाही सांगू तरी नको कोणा. हे म्हणतं भाव असं तर सगळ्यांकडे सांगू आधीच लग्न होत नाही जाशी काही सांगू गेलंच भाव भाव आणि मी लग्न कोणी कोणाला करू असं एक गंमत म्हणून असं बोलण्याचा उद्देश काय नाही. तर आई बापाच्या काळात दोरी बायको खांद्यावरी त्याने असंख्य आपल्या आई वडिलांच्या छळ केले आणि बायकोला खांद्यावर घेतलं. पण ज्यावेळी त्याच्या चूक ही लक्षात आली की जे काय मी हे करतोय ते बरोबर नाही, चुकीचं आहे, त्यापासून त्याने आपल्या आई वडिलांची सेवा करायला सुरुवात केली आणि साक्षात पांडुरंग त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याच्या दरबारी पांडुरंग सांगतोय की पुंडलिकाला की अरे पुंडलिका तू तुझ्या आई वडिलांची सेवा करतोस हे पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालोय तेव्हा तुला काय हवं ते माग. पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेमध्ये इतका तल्लीन झाला होता. त्यावेळी त्यांनी काय सांगितलं, शेजारी असलेली वीट आपल्या विठुरायासमोर भिरकावली सांगितलं की ह्या वेळी मी माझ्या आई वडिलांची सेवा करते तेव्हा तुझ्याकडे पाहायला मला आता वेळ नाहीये. तुला थांबायचं असेल तर या विठ्ठल तुम्हाला माझ्या आई वडिलांची सेवा पूर्ण झाली की मी तुझ्याकडे बघेन असं म्हणून त्याने ती वीट भिरकावली. म्हणून आज युगे 28 झाली तरी त्या विठ्ठलवर आपला पांडुरंग आपल्या सर्व या भक्तांसाठी त्या विठ्ठलवरती उभा आहे आणि खरोखरच त्या पांडुरंगाने त्या पुंडलिकाला प्रसन्न होऊन वर दिला की ज्या ज्या ठिकाणी माझ्या नामाचा भजन होईल, ज्या ज्या ठिकाणी माझं भजन पूर्ण कीर्तन होईल, ज्या ज्या ठिकाणी माझं नाव पुकारलं जाईल त्या ठिकाणी माझ्या नावाऐवजी पहिलं नाव तुझं पुकारलं जाईल. म्हणून आज आपण भजनामध्ये म्हणतोय पुंडलिकावरते. आणि खरोखरच आपल्या आई वडिलांची सेवा करा. आपल्या आई वडिलांची सेवा केली तर कुठल्याही तीर्थक्षेत्राला आपल्या जाण्याची गरज नाहीये. कारण बाप नावाचा विठ्ठल आणि आई नावाची रखुमाई पाठीशी उभी असली की आयुष्याचं पंढरपूर बुवा सहज गाठता येतं. म्हणून म्हणते खूप उंचावर गेलं तरी तुम्ही कितीही करतोस बघा तुला, खूप उंचावर गेलो तरी तुम्ही कितीही करतोस बघा तुला झेप कमी पडते. पण आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. कारण बघा आपण ज्यावेळी लहान असतो तू बारक्या लक्षात ठेव, आपण ज्यावेळी लहान असतो त्यावेळी जर आपल्या आईने एखादी गोष्ट एखादी वस्तू जर दाखवायची असेल तर आपली आई आपल्याला कडेवरती घेते. घेतला ना गावची कडेवरती घेते. म्हणजे जे काय आईला वाटत असतं जे काय मला दिसतंय ते माझ्या बाळाला मुलीला पण दिसू दे. तर म्हणून म्हटलंय खूप उंचावर गेलो तरी तुम्ही कितीही
पोटी जन्माला येतात आणि देव कुठे म्हणतात. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. आईला सतत मुलांचा ध्यास, त्यांच्या प्रेमाची धुंदी. बाळाची गंमत आणली नाही तरी आई सदा आनंदी. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. नका करू स्पर्धा कुणाशी, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचंय काय तुम्हाला? होय तरी म्हणा. जग जिंकायचंय काय तुम्हाला? मग आईच्या चरणावरती डोकं ठेवा. आईच्या चरणावरती डोकं सादर केलं. जय जय रामकृष्ण हरी. जो उच्चारी तो झाला श्री संसारी. खरोखरच बघा, हा मंत्र आहे जय जय रामकृष्ण हरी. हा 3 शब्दांचा मंत्र आहे. यामधील पहिला शब्द जो आहे तो म्हणजे राम. राम म्हणजे आपल्याला आनंद देणारा, वातावरण आनंद निर्माण करणारा म्हणजे तो राम. आणि या मंत्रातील दुसरा शब्द म्हणजे कृष्ण. कृष्ण म्हणजेच आम्ही दोन्ही जे काय गातो, जे काय सांगतो, तर तुम्हा सर्वांना आमच्याकडे आकर्षित करण्याचं काम तो कृष्ण करतोय. खरोखरच आज जरी आम्ही गात असलो, आम्ही देवाचं नामस्मरण करत असलो, तरी आमच्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात. कारण नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्तीला जास्त महत्व आहे. तर पहिलं श्रेय जातं ते तुम्हाला आणि नंतर आम्ही करता म्हणजे दोन नंबरची होती. म्हणजे आधी तुम्ही पुण्यवान, नंतर आम्ही. तर हा कृष्ण जो आहे तो तुम्हा सर्वांना आमच्याकडे आकर्षित करण्याचं काम करतो. आणि यातला तिसरा शब्द म्हणजेच हरी. हरी म्हणजेच आपल्या दुःखांचा नाश करणारा, दुःखांचा भेटलाय. जय जय रामकृष्ण हरी उच्चारी तो झाला सुखी संसार. असो या ठिकाणी नोटीस Thank you.